कैसे हराया या वक्तव्यानं चर्चेत आलेली प्रकाश झोतात आलेली मुंब्र्यातली एमआयएमची नगरसेविका सहर शेख हिचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल देण्यात आलाय। ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी तिच्या आणि तिच्या वडिलांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर त्रुटी काढलेल्या आहेत, आक्षेप घेतलेले आहेत। हा तहसीलदार उमेश पाटील यांचा अहवाल न्यूज 18 मराठीच्या हाती लागलाय। यामुळे सहर शेखचं नगरसेवक पद धोक्यात आलेलं आहे। सहर शेख आणि वडील युनुस शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस तहसीलदार उमेश पाटील यांनी केलेली आहे। उपविभागीय जिल्हाधिकारी ठाणे आणि कोकण विभाग जात पडताळणी समिती हा गुन्हा दाखल करण्याची शिफारस करताना दिसतेय। सहरच्या वडिलांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार जावेद सिद्दीकी या व्यक्तीने केली होती। प्रथमदर्शनी तपासात या तक्रारीत तथ्य असल्याचं समोर आलं। सहर शेख मूळची उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद इथली मूळ रहिवासी आहे। अधिकारी ने आंख बंद करके इनको वैधता प्रमाण पत्र को भी और इलेक्शन में जो दिए गए नामनिर्देशन फॉर्म उसको भी सही किया है, जबकि कानून के अंतर्गत ये फॉर्म जो है एक्सेप्ट नहीं किया जाता। आपने सही कहा कि उसका काम था, लेकिन वो खुद पूरा गलत किया है, वो पूरा दिख रहा है। इसके लिए हमने राज्य आयोग महाराष्ट्र शासन को हमने पत्र दिया है और इंशाल्लाह हमें कानून पे भरोसा है, बहुत जल्द इसका फैसला होगा। निवडणूक लढवताना जे काही जात पडताळणीकडे आपल्याला आपले पुरावे दाखल करावे लागतात, त्याची पावती घेऊन निवडणूक लढवणे आणि 6 महिन्याच्या आतमध्ये त्या जात पडताळणी समितीचा अहवाल जो येईल त्यानुसार त्यांच्या नगरसेवक पद कंटिन्यू राहील का डिस्क्वालिफाय होतील हे ठरतंय। म्हणून जर त्यांचा अहवाल तहसीलदार जात पडताळणी समितीचा आला असेल तर निश्चितच त्यांचं नगरसेवक पद हे गेल्याशिवाय राहणार नाही। सहर शेख ज्या वक्तव्याने प्रसिद्धीस आली ते बघूयात। अस्सलामुअलैकुम। कैसा हराया, कैसा हराया। ही एमआयएमची नगरसेविका सहर शेख प्रभाग क्रमांक 30 मुंब्र्याचा प्रभाग क्रमांक 30 मधून ती निवडून आली आणि त्यानंतरची जी विजयी मुलाखत होती तिच्या बाजूला तिचे बाबा पण उभे आहेत, वडील पण उभे आहेत। तर वडील युनुस शेख यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे आणि वडिलांचं जात वैधता प्रमाणपत्र आक्षेप घेण्यासारखं आहे, त्यामुळे मग मुलीचं जात प्रमाणपत्र सुद्धा आक्षेप घेण्यासारखं आहे। स्थलांतरितांसाठी जो नियम असतो तो नियम 11 वगळून नियम 8च्या अंतर्गत जात वैधता प्रमाणपत्र या युनुस शेख यांनी घेतलं आणि त्याच्या आधारावर मुलीनं घेतलेलं जात वैधता प्रमाणपत्र नाहीये, तर त्याच्याऐवजी मुंब्र्यातनं लढायचं असून सुद्धा आणि मुंब्र्यात ठाण्यात राहत असून सुद्धा तिनं मुंबईतनं जात वैधता प्रमाणपत्र काढलं। अशा प्रकारचे प्रश्न किंवा अशा प्रकारच्या त्रुटी काढण्यात आलेल्या आहेत।